तळोदा येथे दारूच्या नशेतून वाद, 18 वर्षीय युवकाचा मृत्यू, मेहुण्यांवर गुन्हा दाखल. तळोदा तालुक्यातील रोझवा प्लॉट येथे दारूच्या नशेतून झालेल्या वादात 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विनोद अंबरसिंग पारवी वय 41, धंदा वाहन चालक, राहणार रोझवा प्लॉट, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 3 मे 2026 रोजी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी अरविंद पदम नाईक वय 40, राहणार रोझवा प्लॉट, तालुका तळोदा, हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्याचा राग अनावर होऊन त्याने आपल्या मुलगा किरण अरविंद पदम नाईक वय 18 याच्यासोबत वाद घातला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि त्यात किरण नाईक याचा मृत्यू झाला. घटनेनंतर 4 मे 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आरोपी अरविंद पदम नाईक याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 105 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोदा पोलिसात होत आहे.